माझं नाव पार्वती इंगळेश्वर. दोनच माहेर इथलं आहे. गावातली लोक टका नका बघतील वाकून टाक सडा घराने जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा घराने जरा वाकून टाक सडा. आजी वय किती आहे? माझा 80-90 काय 80. आजीचं माहेर हे सासर माहिती नाही पण आजी आज 80 पार आहे. दोनच गाव आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या आजीबाईसाठी. मित्रांनो माहेर मग कसं वाटतंय माहेरी येऊन? आणि माहेरात भावांना हक्काची साडी आज देणार आहे भाऊ आणि खऱ्या अर्थानं माय माऊलींचा आशीर्वाद घेऊन विधिमंडळामध्ये तुम्हा सर्वांचं नेतृत्व करणारा आपल्या सर्वांचा लाडका दादा समाधान दादा येणार आहे थोड्याच वेळात. निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादा निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादा. ओव्या गाऊनी सुरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊनी सुरात दास जनीच्या घरात दळणदळी ते मी सख्या श्रीहरी आळ चोरीचा असा कार्य पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा आळ चोरीचा दास जनीच्या घरात चोरीचा माझ्यावरी लाड हवाल बांधले 3 ताड काशीचा ताळ मी वसईला ठेवला काका मी करून आणलंय. नांदायला येत नाही म्हणल्यावर काय कार्यक्रम आहे तेवढा कार्यक्रम आपण करू आणि मग जाऊ नांदायला. आजच्या कार्यक्रम मंगळवेळा स्वाभिमानानं उभा केला विकासाचं पर्व उभं केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या ताईंना आमच्या बहिणींना आमच्या माय माऊली माता भगिनींना सन्मानानं उभं करण्याचं काम केलं. ते सन्मान्य समाधान दादा अवताडे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार म्हणून काम पाहत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी ज्यांनी या मातीमध्ये महिलांचं उत्तम संघटन उभं केलं त्या आदरणीय वहिनींचं आगमन झालं. एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडक्या वहिनींसाठी. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दमाजी मंदिरात वरती आणि जोरदार वरती हे गाणं वाजवतो. बहुजनांच्यासाठी येतो नेहमी धाव बहुजनांच्यासाठी येतो नेहमी धाव समाधान अवताडे दादा हे त्यांचं नाव. त्यांच्या मातोश्री पार्वतीताई अवताडे यांचं आगमन झालं. एका जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय पार्वतीताई. चालित वेगळं डोळ्यात तेज चालित वेगळं डोळ्यात निराधारांचा निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान
निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादाचा पंढरपूर मंगळवेढा सिंचनाचा सोडवला तेढा MIDCचा चारला पेढा MIDCचा चारला पेढा जनसेवेचा उचलला विडा माय बहिणीचा पाठी राखा माय बहिणीचा पाठी राखा बाजूनी राखी हाताला निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादाचा आमच्या ताई म्हणतात की आम्ही दादांसाठी एक गाणं म्हणणार आहे ते गाणं तुम्हा सर्वांना ऐकायचं एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी गणपती बाप्पा आपल्या समाधान दादांना सगळ्यांनी विनंती करून आपण सगळ्यांनी त्यांना पुढे आणायचं आहे. त्यातही सांगतायत की समाधान दादा आणि या राज्यातलं आपलं सरकार आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये देतोय. कोणाकोणाच्या खात्यावरती आले जरा हात वरती करा. वहिनी आणि पर्वतीताई आपल्या समाधान दादाने या लोकांसाठी काय केलं तर तळागाळातल्या महिलांना स्वाभिमानानं उभं केलं. गावागावात पोरांची संघटना उभी केली आणि आमच्या प्रत्येकीचा लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला. अनेक लोक म्हणायची की यार पैसे येणार नाहीत पैसे पोहोचणार नाहीत पण जिथं समाधान दादा आहे तिथे पैसे डायरेक्ट बँकेत जमा आहेत. व एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय समाधान दादांसाठी. आणि महिला मंडळी आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. गीत आपल्याला ऐकायचं आहे पण मी मनापासून सांगेन गेली 40 वर्ष अंजलीताई मी दुष्काळी भागातला मान तालुक्यातला आणि या भागाला सुद्धा दुष्काळ भोगला पण मी अभिमानानं सांगेन या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि या भागातल्या सिंचनाच्या प्रकल्पाला गती मिळाली. आमच्या भागाला टेंबूचं पाणी येतं आमच्याही भागात मान नदी आहे पण तीच मान नदी पुन्हा तुमच्या भागात येते आणि तुमच्या भागात टेंबूचं पाणी दुष्काळात सुटलं. हे फक्त समाधान दादांमुळे शक्य झालं. म्हणून मनापासून कौतुक केलं पाहिजे समाधान दादाचं. दुष्काळी भागाला हक्काचं पाणी देणारा आमदार या मातीला मिळाला. जे 40 वर्षात कधी कुणाला जमलं नाही ते 4 वर्षात समाधान दादानं करून दाखवलं. म्हणून मनापासून कौतुक आहे समाधान दादाचं. उद्योग व्यवसाय उभा राहतोय. आपल्या पंढरीच्या पांडुरंगाची ही नगरी अनेक लाखो वारकरी या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. आमची माऊली वारकरी संघटनेची अध्यक्ष आहे. आम्हाला अभिमान आहे वारकऱ्यांना उभं करणारा आमचा तालुका. आपल्या सर्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी बसावं. मी अभिमानानं सांगेन आपल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं काम पूर्णत्वास जात आहे. आपल्या 19 गावाला आता हक्काचं पाणी मिळत आहे. पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर आता भव्य दिव्य होत आहे. त्याच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. हे कुणाच्या कालखंडात झालं ज्या माऊलीनं कित्येक वर्ष पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली. त्या वारकरी संप्रदायाचा विचार जोपासणाऱ्या ज्या माऊलीनं समाधान दादा सारखं लेकरू या मातीला दिलं त्या माऊलीला किती आनंद होत असेल रे. त्या पंढरीच्या पांडुरंगाचा जीर्णोद्धार होतोय तो आनंद तुम्हा सर्वांना होतोय ना. हे कुटुंब या लोकांची सेवा करताय लोकांना समाधानानं उभं करताय आणि म्हणूनच जनतेच्या मनातलं समाधान पंढरीच्या पांडुरंगाला जे अपेक्षित आहे ते समाधान दादाच्या रूपानं या मातीमध्ये उभं राहताना तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. आपण ऐकत आहात राजू पुरंदरे पंढरपूर प्रस्तुत गाणी तुमच्या आमच्या मनातली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहे
पण या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ज्यांनी सभापती म्हणून काम पाहिलं त्या सुनीताताई ढोणे आपण या ठिकाणी उपस्थित झाल्या. आमची महिला आता सरपंच झाली, आमची महिला सभापती झाली, आमची महिला आमदार झाली, या राष्ट्रपती झाली, आमच्या अनाथांची माई सिंधुताई सपकाळ झाली. हो, समाधान दादाच्या कार्यक्रमाला येण्याचं धाडस करू शकते हे फक्त या मातीत घडू शकतं. म्हणून एकदा स्वतःसाठी टाळी वाजवा मी विनंती करतो आदरणीय सुनीता ढोणे यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पंढरपूर मंगळवेढा पाहूया, महिन्याला समान दादा दादा त्यांचा 1500ची साडी आपण घेऊया. त्या ताई सांगतात सन्मानानं दादाला आशीर्वाद देऊया आणि दादाला पुन्हा एकदा विधिमंडळात पाठवूया. हा संकल्प तळागाळातल्या आमच्या ताईनं केलाय, तुम्हीही केलाय. एकदा हात वरती करून त्यांच्या माऊलीला सांगा की पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेनं ठरवलंय पुन्हा एकदा समाधान दादाच आमदार होणार. आणि म्हणून येणार आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये फुल आहेत. ज्या माणसानं तुमच्या भागात हक्काचं पाणी दिलं, ज्या माणसानं रोजगार उभा केला, ज्या माणसानं दळणवळणाची साधनं उभी केली, त्या माणसाचं वनीतून खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक होतं. या परिसरामध्ये एक उत्तम महिला संघटक म्हणून काम पाहणाऱ्या करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. उपस्थित आपल्या भावासाठी आलेल्या या सगळ्या लाडक्या, खरं तर इथे तुम्हा सगळ्यांना नाचताना बघून माझी सुद्धा खूप इच्छा होत होती ताई की उठून नाचावं. इतकं प्रेम आमदार साहेबांबद्दल, आपल्या दादांबद्दल एवढं भरून ज्यावेळेस बघते त्यावेळेस मला कळतं की खऱ्या अर्थानं दादांना ही ऊर्जा आणि ताकद कुठून मिळते. तर लक्षात घ्या, आपल्यासारख्या तुमच्यासारख्या माता भगिनी जोपर्यंत दादांच्या मागे आहेत तोपर्यंत दादा परत परत आणि परत आमदार होणार. मंगळवेढा तालुक्याचे आदरणीय आमदार समाधान दादा आणि सौ वहिनी साहेब, दादा हे केवळ पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार नसून आपल्या सर्व तालुक्यासाठी 3000 कोटी रुपयाचा निधी खेचून आणला. त्यामध्ये माझ्या हुन्नूर गावासाठी 1.5 कोटी निधी मागच्या 2 वर्षात उपलब्ध करून दिला. त्यानंतर आपली असणारी 40 पाणी उपलब्ध झालं. अशी अनेक विकास कामे आदरणीय दादांनी केली. समाधान दादांच्या रूपाने आपणास एक हक्काचा भाऊ मिळालेला आहे. रक्षाबंधन सणासाठी कधी माहेरी गेलं तर मनात अशी खंत वाटायची की भावाला राखी बांधायला गेल्यानंतर भाऊजाई नाक डोळ मोडल. पण आता अशी खंत वाटण्याची गरज नाही, कारण आदरणीय दादांच्या रूपाने आपल्याला एक हक्काचा भाऊ मिळालेला आहे. तर दादांनी आपणास इथं बोलवून सर्व भगिनींना साडी चोळीच्या रूपाने
एकत्र करून त्यांचं एक भाऊ असण्याचं, हक्काचं भाऊ असण्याचं कर्तव्य, जबाबदारी पूर्ण केली आहे. तर ताई, सर्व ह्या भगिनींच्या वतीने मी तुम्हाला एक आश्वासन देते की आदरणीय दादा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी आमदार म्हणून आम्हाला आमचा हक्काचा भाऊ विधानसभेसाठी पुन्हा पाहिजे, असं मी तुम्हाला सर्व ह्या माझ्या माता भगिनींच्या वतीने पुन्हा एकदा वचन देते आणि विधानसभेवर आम्ही दादांनाच पाठवू. जय. आदरणीय समाधान दादा अवताडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्यांदा या हुतात्म्यांच्या क्रांतिकारकांच्या नगरीमध्ये पण करून आदरणीय दादा व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. सर्वांचा लाडका भाऊ, आपल्या सर्वांचा लाडका दादा आदरणीय समाधान दादा, मी आपलं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आपल्या सर्वांना हक्काचं पाणी देणारा, गावात जोडून खऱ्या अर्थानं इथली माणसं इथली आमच्या, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आदरणीय समाधान दादासाठी. दोन महिलांची मनोगत झाली, पण आम्हाला ज्या माऊलीनं समाधान दादा सारखं नेतृत्व या मायभूमीला दिलं, घरावरती तुळशीपत्र ठेवलं, उद्योग व्यवसाय दुसऱ्या सर्वांना दिला, त्या आदरणीय पार्वती त्यांना मी विनंती करणार, समाधान दादा सारखं नेतृत्व तुम्हा आम्हा सर्वांच्या सेवेसाठी दिलं, त्या विनंती करणार त्या माऊलीला आपण 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. असा आनंद मी कुठं जगात बघितला नाही राव. एवढं समाधान फक्त या मातीमध्ये पाहायला मिळतं. महिला मंडळी उंबऱ्याच्या बाहेर काढणं एवढं सोपं नाही दादा, आणि हे सगळं अंजलीताईंनी आणि त्यांच्या सर्व महिला सदस्यांनी उभं केलं या मातीमध्ये. पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन ज्या माऊलीनं तुमच्यासारखं नेतृत्व या मातीला दिलं, त्या मी विनंती करणार आहे आदरणीय पार्वतीताईंना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि व्यासपीठावरली माननीय सर्वजण आणि जमलेल्या माता भगिनीनो, मी 4 शब्द बोलते ती शांततेने ऐकावे. ज्याला श्री आई म्हणून कळली तो पार्वतीचा समाधान झाला, ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजावचा शिवा झाला, आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला श्री म्हणून मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान, जबाबदारी घेते भरारी, नाव तिचे आहे नारी. रक्षाबंधन हा सण आला की आठवण येते बहीण भावाच्या, अतीत नात्यांची, खरं तर मायेचे साजूक तूप, आईचे दुसऱ्याचा सागर आणि प्रेमाचा आगर असणाऱ्या गोड वहिनीचे आपल्या भावासोबत असलेले प्रेमरूपी रेशीम बंध म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनानिमित्त मोठ्या संख्येने आपल्या आमदार भावाच्या प्रेमाखातर उपस्थित असलेल्या बहिणीनो आणि माझ्या लेकीनो, आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतोय. असंख्य महिला भगिनीचे आमदार साहेबावरील प्रेम पाहून आणि प्रेम बघून माझ्याही डोळ्यात आनंदाश्रू येतात. आणि निवडणुकीमध्ये आपण आपल्या भावाला निवडून दिलं. आजपर्यंत जेवढा विकास निधी, विकास कामे मतदारसंघात झाली नाहीत, त्याच्या कितीतरी पटीने आमदार साहेबांनी केली. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आलं. आपल्या सरकारनं लाडकी बहीण योजना राबवली. प्रत्येकाच्या खात्यावर आता महिना 1500 रुपये जमा होत आहे. सगळीकडे आनंदी वातावरण. आपल्या आमदारांनी मतदारसंघाच्या झंझावात दौरा काढला. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी बहीण भावाचं नातं आपण आमदारच्या राखीच्या निमित्ताने आणि बांधणार आता राखीचा धागा बांधा की तुमच्या सर्व अडचणी रक्षणा जबाबदारी भावावर पडत असते. भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. रामायणामध्ये, महाभारतामध्ये आणि शिवचरित्रामध्ये बहिणीच्या रक्षणासाठी शुद्ध झाली भाऊ ढाली सारखा पाठीराखा बनून पुढे उभा राहिला. विजय असतो साजरा झाला आपल्याला आमदार कडून. ह्याही पेक्षा अजून ज्यादा काम करून घ्यायचंय, पण तुम्ही सर्व बहिणींनी त्यांची ताकद बनायची आहे,
शेतकऱ्यांच्या, कष्टकर्त्याच्या, कामगाराच्या, श्रमजीवीच्या, निराधारांच्या अनेक अडचणी सोडवल्या आहेत. खरं तर बहीण म्हणजे घरामध्ये आईची वावरणारी सावली असते. आईच्या गैरहजेरीत ताईची आई असते. बहीण हीच आईच एक लहानसं रूप असते. जागोजागी भेटते असते. माझी एक घरी मुलगी यायला जरा मला उशीर झाला होता. आई सोबत जागत असते. माझी मुलगी माझ्या बहिणीनं, पोरीनं तुम्हाला जरा सुद्धा घाबरायचं नाही. आपला भाऊ आमदार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि माझ्या डोळ्यातलं असं कुणी मायाने पुसताना उरी उंचा दाटवतोय गोष्ट बहिणीची सांगताना. तुमची कोणतीही अडचण असू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पोलीस स्टेशन, फक्त आपल्या आमदारांना एक फोन लावायचा. कुठलीही आता काळजी करायची नाही. शेवटी एवढीच प्रार्थना करते, ए विठ्ठला पांडुरंगा, तू साऱ्या जगाची सावली, आमच्या साऱ्या बहिणीच्या डोक्यावरती तू हवे आदराची सावली. तिच्या जीवनामध्ये रोज उगू दे सुखाची आणि समाधानाची पहाट. आपल्या आमदारावरला तुम्हा प्रेम समुद्राच्या भरतीप्रमाणे वाढत राहू. मी एक उकाना खाते, याला मला उत्तर द्यायचं आहे. निवडून कोण येणार? शेवटी तुम्ही बोलायचं. राठीवाडी देव खेडा कळवत तिथं बोल येडा. स्वामी झाला येडा. स्वामी म्हणतात गावात काय पाहू, पंढरीची काय मात आडवा लागतो दामाज पण. दामाज म्हणतात काय देवा आडवा लागतो कसावा. कसाव्याच्या दुडात उतरली गोपाळपुरात. गोपाळपुरात पोळी म्हणतात इसावा आडवा लागतो. इसाव्याच्या पुढे लागतो गोपाळपूर. गोपाळपुरात जनाबाईचा विचार घ्यावा, पुढे विष्णुपदाला जावं. विष्णुपद नाही पहिला शिंडीचा नारळ गणपतीला वाहिला. तेथून गेले थेट दत्ताच्या घाटाला. पेढे बर्फी लागी ताटाला. झोपला हरी तुळशीच्या पानावरी. राम लक्ष्मण दोघा बंधू. लक्ष्मणाची छाया किती पाहिला सांगलीचा गणपती. सांगलीच्या गणपतीची वाकडी सोन. सुखदेव पाहिला बायकोच तोंड. सुखदेव गेला डोंगरात गेला. ज्योतिबा गुलालेला. तेथून राहिला वनूरचा बिरवा. वनूरचा बिरवा जातीचा वाणी. पितो विजापूरवाडीचं पाणी. विठ्ठलाच्या देवळात समय जळतात दोन. निवडून येणार कोण? जय महाराष्ट्र, जय भवानी, रामकृष्ण हरी. तुमचा एवढाच आशीर्वाद पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, आयुष्याच्या पटलावरती लेकानं काय करावं तर आईच्या चेहऱ्यावरती समाधानाने आनंद आणावा. प्रत्येकाचं स्वप्न असतं एका पोराचं की आपल्या आईनं आनंदी राहावं, समाधानी राहावं. आणि त्या माऊलीचा आनंद कशात आहे? त्या माऊलीचा आनंद कशात आहे? तुमच्या सुखात आहे. त्या माऊलीचा आनंद कशात आहे? या भागातल्या दुष्काळाचं संकट पुसणाऱ्या समाधानदाराने केलेल्या कामात आहे. या माऊलीचा आनंद कशात आहे? आमची महिला स्वाभिमानाने उभी राहते, त्या माऊलीचा आनंद आहे. आणि त्या माऊलीला आनंद आहे. समाधानदार सारखं लेकरू त्यांनी या मातीत उभं केलं. तो आनंद आदरणीय माऊलीने आपल्या मनोगतातून व्यक्त केला. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की आता भ्यायचं कारण नाही, नाव समाधान दादा आहे. कारण अंजलीताई एवढी लोक बसलेत, न बोलून कसं चालल? आम्ही घड्याळाच्या काट्याकडे बघत नाही दादा, कारण हे सगळी कमळावरती प्रेम करतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अंजलीताईंसाठी. सर्वप्रथम आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलात, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमची ही उपस्थिती, तुमची ही गर्दी, हा उत्साह, प्रेम, हेच दादावरचा विश्वास बरंच काही सांगून जातं. खरं तर समाधानदादा निवडून आल्यापासून, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यापासून समाधानदादांनी गेली अनेक 30-40 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत. अनेक पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न. तरी पहिल्यांदा त्यांच्याकडे काम घेऊन आले तर विरोधकांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न अगोदर सोडवलेले आहेत. आपल्या घरातील मुले आपल्या कुटुंबापासून रोजगारासाठी परगावी जावले, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ लागले. त्यासाठी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, सुतमिलच्या माध्यमातून, आता
येणाऱ्या MIDCच्या प्रकल्पातून अनेक मुलांना रोजगार निर्मिती केली. उपसा सिंचनद्वारे आपल्या पाण्याचे प्रश्न सोडून आपल्या बहिणीच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवला. यापेक्षा एका बहिणीला आणि आईला काय हवे? आपल्याला एवढ्यावरच थांबायचे नाही. आता आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आपल्याला भरपूर विकास करायचा आहे. आणि आता मी तर म्हणेन की तुम्ही ताई सर्वजण खूप हुशार आहात. तुमच्या प्रत्येकीच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहेत. तुम्हाला म्हणजे आपल्या गावात काय कामं होत आहेत, आपले आमदार आपल्यासाठी काय कामं करत आहेत, व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर प्रत्येकीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय तुम्हाला भूलतापा मारून कोणी सुद्धा फसवू शकत नाही. आणि तुम्हाला हेच आश्वासन मागण्यासाठी आले की तुम्ही आम्हाला आश्वासन द्यायला हवे की समाधान दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत सदैव असू द्या. धन्यवाद. सारी उम्र हम संग रहना है, आँखों में प्यार की है प्यास, आ मेरे पास आ कह जो कहना है. राखी बांधा, दारटपर्यंत तुमच्यासाठी थांबणार आहे. कारण दादा तुमचा आहे, भाऊ तुमचा आहे आणि रक्षाबंधनाचा सण सुद्धा तुमचा आहे. पुरा मंगळ वेळा खाली बसा समाधान दादा निश्चय जनतेच्या विकासाचा, समाधान दादा जनतेच्या विकासाचा, समाधान दादा. कैलासवासी महादेवराव अण्णा अवताडे प्रतिष्ठान आयोजित रक्षाबंधनाचं औचित्य साधून सर्व माता भगिनींचा संवाद मेळावा, भगिनींच्या रक्षाबंधन आणि आपल्या सगळ्यांशी हितगुज करावं, बोलावं याकरता हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. त्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. पोटनिवडणुकीमध्ये आपणा सर्वांनी या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद दिला आणि गेल्या 3 वर्षामध्ये या भागाचं लोकप्रतिनिधी, या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या सगळ्यांनी या निमित्तानं दिली. परंतु या 3 वर्षामध्ये 1 वर्ष तर कोरोनाचा कालावधी गेला. त्यामुळं आपल्याशी भेटणं, आपल्याशी बोलणं, आपल्याशी संवाद करणं त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलं नाही. आणि राहिलेली 2 वर्ष या मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामं आहेत. ही कामं पूर्णत्वास नेण्यासाठी मुंबईमध्ये असलेलं किंवा नागपूरमध्ये असलेलं अधिवेशन, मंत्रालयाला मुंबईमध्ये लागणारे हेलपाटे, यामुळं आपला स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करणं जमलं नव्हतं. पण आज रक्षाबंधनाचा औचित्य साधून या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी हितगुज करावं, संवाद करावं याकरता हा मेळावा आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये 2 वर्षच मला काम करण्याची संधी मिळाली. आणि काम करत असताना बऱ्याच वेळेला वाटत होतं, मी आपल्या भागातून फिरत असताना बऱ्याचशा माता भगिनींची सुद्धा भेट होत होती. सुखदुःखात, लग्न मंडपात असेल किंवा कुठल्याही परिस्थितीला त्या ठिकाणी मी येत असताना सुद्धा आपल्या गाठीबिटी होत होत्या. परंतु ज्या वेळेला मतदारसंघात फिरत होतो, केलेल्या कामाची पोचपावती देत असताना माझी माता भगिनी असेल किंवा इथला नागरिक असेल, त्यावेळेला मला ज्या वेळेला आनंदाने सांगायचं, दादा या ठिकाणी या रस्त्याला आतापर्यंत आम्ही एवढं राजकारण केलं, एवढ्या पद्धतीचं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत गावात आम्ही कुठेही कमी पडत नव्हतो, परंतु आमच्या येणाऱ्या रस्त्यावर कधी मुरुमाची पाटी पडली नाही.
आणि आज दादा आम्ही या ठिकाणी खडीकरणाचा रस्ता झाला, कुठं डांबरीकरणाचा रस्ता झाला, कुठं कॉन्क्रिटीकरण झालं, हे सांगत असताना खरं म्हणजे अतिशय आनंदही होत होता आणि कधी कधी दुःखही होत होतं. कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग भरून काढणं एवढ्या 2 वर्षांमध्ये शक्य आहे का? कारण आतापर्यंत आपण बघतोय पाणी येणार आहे, पाणी आलंय, पाण्याच्या बाबतीतल्या सगळ्या आश्वासनं आतापर्यंत आपण बघितली गेली. शेतीला पाणी मिळावं, प्यायला पाणी मिळावं, आपल्या भागातील या प्रमुख अडचणी. परंतु या अडचणी सोडवण्याच्या ऐवजी याच्यावरती फक्त राजकारणच होत गेलं. परंतु आज माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरला पाहिजे. माझ्या माय भगिनींच्या शेताला शेतकरी असतील ते आणि चांगल्या पद्धतीची, कारण एवढी मोठी चांगली रानं आहेत आमची, या रानाला जर पाणी मिळालं तर त्या ठिकाणी बागायत क्षेत्राला सुद्धा आपली रानं त्या ठिकाणी कमी पडणार नाहीत. तर याच्या सगळ्यावरती राजकारण गेलं. परंतु या भारताचे पंतप्रधान पैशाचं पाणी या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आपल्या शिवारात आलेलं बघायला मिळतंय. परंतु हे पाणी येत असताना 18,000 कोटी रुपये केंद्राने या योजनेला दिले आणि या म्हैसाळच्या योजनेचं पाणी आज या ठिकाणी आपल्या शिवारात आता मागच्या वर्षीपासून येऊ लागलं. परंतु हे येत असताना या ठिकाणी सर्वाला पाणी मिळालं पाहिजे. कारण एवढं हे पाणी मिळालं तर सगळ्याला पाणी मिळतंय का? तर नाही. परंतु सगळ्याला पाणी मिळालं पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आतापर्यंत मी सांगितलं, मी कधी टीका करणार नाही किंवा ज्या गोष्टी आहेत ह्याही गोष्टी आज या ठिकाणी आपल्याला मांडल्या पाहिजेत तुमच्या समोर. कारण आज माता भगिनी तुम्ही आज कुटुंबामध्ये कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असणार आहे. ठिकाणी ते कुटुंब, कारण ही रथाची 2 चाकं आहेत. ती 2 चाकं, एक चाक मागं एक चाक पुढे गेलं तर रथ पुढे जाणार नाही. त्यामुळे ही 2 चाकं पुढेच गेली पाहिजे. तर आज या कुटुंबामध्ये या ठिकाणी असलेल्या माझ्या उपस्थित माता भगिनी आहेत. या माता भगिनी त्या ठिकाणी आज कुटुंब चालवतात. हे कुटुंब चालवत असताना मला कोंबड्या पाळत असेल, दुग्ध व्यवसाय करत असेल, शेतात काम करत असेल, पण ते करून सुद्धा या ठिकाणी कुटुंबाला सांभाळण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आज तुम्ही करताय. बऱ्याच वेळेला माझ्या आईने भाषण केलं, मलाही डोळ्यात करून, मी तिचं भाषण कधी ऐकलं नव्हतं, आजच ऐकलं मी तिचं भाषण. गैवरून गेलो. आज या ठिकाणी माझी आई आजीने सांगतो, मी या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाला कधी कमी पडलो नाही असा शब्द माझ्या कधी आला नाही. आणि यापुढे तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी तुम्ही असंच माझ्या पाठीमागे राहा. या पुढच्या कालावधीत सुद्धा या मतदारसंघाला विकास कामापासून कोणीही रोखू शकणार नाही. बहीण भावाचं नातं, आज लग्न होण्याच्या अगोदर बहीण भाऊ त्या ठिकाणी भांडत असतात, परंतु ज्या वेळेला बहिणीचं लग्न होतं आणि त्या ठिकाणी बहीण दुसऱ्या घरी जाणार आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याच बहीण भावाचा असलेला जो हंबरडा आहे, तो हंबरडा सुद्धा या ठिकाणी आज मला बघायला मिळतोय. माझ्यापासून माझी बहीण मला भांडायला सुद्धा आता कोण नाही. आणि आमची आई आमची आजी जात्यावरची गाणी, नागपंचमीला गाणी सुद्धा म्हणायची. आमची आई सांगायची, मामाचं कौतुक करायचे, सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. म्हणजे तो भाऊ कुठल्या परिस्थितीत जरी या ठिकाणी लग्न व्हायच्या अगोदर जरी भांडणं झाली असली तर त्या भावाचं कौतुक केल्याशिवाय त्या ठिकाणी सोडत नाही. अशा माझ्या या भगिनी, या माता आहेत. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघातलं पाणी सुद्धा आज जर बघितलं, विकास कामाचाही आढावा घेऊया, तर बोशामध्ये मुक्कामला असताना त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मला सांगितलं गेलं, वरच्या वाड्या वस्त्या आपण बघितल्या ना, त्या अवताडेवाडीपासून वरच्या
नागणेवाडी आणि कोळी वाघमोडेवाडी त्या ठिकाणी जर पाणी पडलं तर नक्कीच भोश्याच्या खालीपर्यंत भोसे तलावात सुद्धा या ठिकाणी पाणी येतं आणि शिरनांदगी तलाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भरून घेता येतंय. तर अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत असताना म्हैसाळ योजनेवर सुद्धा आता आपण शिरनांदगी तलाव, पडोळकरवाडी तलाव, या ठिकाणी मारोळी तलाव आणि लवंगी तलाव हे चारही तलाव आपण भरून घेतोय, जेणेकरून या पुढच्या कालावधीत पाण्याचा प्रश्न हा एवढा मोठा गंभीर होणार नाही. कारण दुष्काळाच्या झळा आपण कायम भोगत आलोय, मी कायम आपल्याला म्हणत आलोय आणि बऱ्याच त्या ठिकाणी तिथल्या अध्यक्षांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तर आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, ही भावना त्या ठिकाणी त्या अधिवेशनात मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि ते केल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या तालुक्यामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला 700 कोटी रुपयाची ही योजना देऊन त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात अनेक भागातून काम करत योजना या ठिकाणी आली आहे का? न मिळालेली संख्या भरपूर आहे, पण ज्याच्या आधारून भरलाय. पण मला तुम्हाला मेसेज आलाय का त्याचा व्हॅलिड म्हणून? तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा म्हणून सांगू इच्छितो की या पुढच्या कालावधीत सुद्धा असंच प्रेम, असाच पाठिंबा, असाच आशीर्वाद या ठिकाणी माझ्या पाठीशी असू द्या. नक्कीच मी तुम देतो आणि आपल्या सगळ्यांच्याकडून आपण सर्वजण माझ्या पाठीशी राहाल या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.